कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज काय शिवानी? आज आहे शॉपिंग डे. तर मग आज आमच्या भावाचं आमच्या म्हणजे चेतनच्या भावाचं आणि माझ्या दिराचं लग्न आहे नेक्स्ट मंथ मध्ये. तर त्याची शॉपिंग करायला आम्ही जातो आहे नागपूर. तर आजचा व्लॉग होल डे जो तुम्हाला आवडते शॉपिंग ब्लॉग तो असणार आहे. आमच्या आधीच्या शॉपिंग ब्लॉगवर तुम्ही खूप छान प्रेम दिलं. तर आता आमच्यासाठी तर आम्ही शॉपिंग नाही करणार आहे, पण मे बी काय आवडलं तर आम्ही घेऊ पण शकतो. नाही, ही एखादी साडी म्हणजे चेतनला मी कापू पण शकते. जर मला काही आवडलं तर मी चेतनला कापू पण शकते. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आम्ही आता आमच्या होमटाऊनला आहे आणि आता आम्ही जातोय नागपूरला. तर नागपूरचं शॉपिंग मार्केट आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे. आणि जे ब्राईड्स आहे, जे ग्रूम्स आहे, जे जवळपास म्हणजे विदर्भातले, तर त्यांना चांगलं ऑप्शन मिळेल की नागपूरमध्ये कुठे कुठे तुम्ही जाऊ शकता. आम्ही कुठे, कारण की आमची फर्स्ट टाइमच नागपूरमध्ये, आम्हाला माहिती नाही कसे मिळतात, व्हेरायटीज काय वगैरे वगैरे. कारण की आमची लग्नाची शॉपिंग आम्ही पुण्यामध्ये केली. तर नागपूरचं बघूया कसं राहते, एक्सपिरियन्स कसा राहतो की. येस येस, वी आर एक्साइटेड. आणि इकडे सगळीकडे लग्नाचा माहोल चालू आहे, बाहेर पण बँड वगैरे चालू आहे. भाई लग्न चालू झालेले आहे. आमच्या घरी पण आता फक्त एकच महिना बाकी आहे. एक महिना पण कुठे, या याच्यामध्ये 15-20 दिवस, 28 डेज आहे, 25 दिवस. येस. तर त्याच्यामध्ये आम्हाला सगळी तयारी करायची आहे, घरचं सांभाळायचं आहे, शॉपिंग सगळं. तर बघू आता कसं होतंय. पण आजचा दिवस बघू काय काय होतं. आज मोस्टली आज भूषणची शॉपिंग होणार आहे. तर त्याच ग्रूम साठी कसं काय आहे तर ते बघूया आपण. आणि माझ्यासाठी साडीचे ऑप्शन्स गाईज. तर चला. ओके चलो. साड्या आत्ताच तुला 3 घेऊन दिल्या शू. ते 3 मी त्यासाठीच घेऊन दिलं होतं की तू एक एंगेजमेंटला घालशील, एक लग्नाला घालशील आणि एक रिसेप्शनला घालशील. तुझी झाली ना शॉपिंग. त्याच्यातली एक साडी तर मी 1000 रुपयाची घेतली आहे. मग ती रिसेप्शनला घालून घेशील, त्याची लग्नात घालून घेशील. हुशारच आहे. लग्नामध्ये त्याला मी चांगलं, त्याच्या भावाचं लग्न आहे, यांनी मला 2, 4, 5, 10 साड्या घेऊन दिल्या पाहिजे. चालेल ठीक आहे, देऊ. अजून काय हवंय तुला? बस साडी. ठीक आहे, जे शिवायला लागेल ते पण आपण घेऊन देऊ आज. चालेल, ओके चलो. बघत राहा पुढे काय होतंय ते, सगळं बघत राहा. तर गाईज आम्ही आता निघालेलो आहे आणि ऑलमोस्ट आम्ही नागपूरला पोहोचलेलो आहे. हो ना चेतन? येस. आता मला वाटते 15-20 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ. येस. आणि आता नागपूरच्या कुठल्या शॉप मध्ये आम्ही जाणार आहे ते बघत राहा. थोडी मला ऊन वाटत आहे, गरम वाटत आहे. गरम. आपण एवढा काही प्रॉब्लेम नाही ना, आपण शॉप मध्ये जाऊन बसणार. येस. 1-2 शॉप आहे जे आम्ही शॉर्ट लिस्टेड केली आहे गाईज, त्याच्यात जाणार आहे. पोहोचलोय गाईज नागपूरला. इथे आम्हाला नाश्ता करायचा आहे. नाश्ता करायला आलो मी इथे. होय, काय ऑर्डर केलंय तू? सगळंच काय आहे? त्यांना जाऊ दे मागे. सगळं काय पण? साबुदाणा वडा, सांबार वडी आणि शेगाव कचोरी. शिवानीने सांगायला पाहिजे सगळं. आम्ही सांगितलं. आमचा नाश्ता आलाय गंगोर मध्ये. आम्हाला बिलकुल नाही आवडलेला आहे. बसायला जागा नाही यार. बसायला जागा नाहीये. मला वाटतं ते आम्ही खाल्लं, पण आम्ही ऐकलं की स्टँडिंग नाश्ता आहे तो. फेमस आहे, पण आम्हाला एवढं नाही आवडलं. फेमस असं म्हणजे आम्ही ऐकलं होतं, बट एवढं आम्हाला टेस्ट नाही आवडली. कशाचीच नाही आवडली. असं पण नाही की एखादी आयटम सजेस्ट करू, एकाही आयटमची नाही आवडली. तर आता आम्ही आलोय आशिष एलेक्स मध्ये, जिथे आम्हाला शॉपिंग करायची आहे भूषणसाठी. भूषणने पूर्ण रिसर्च करून ठेवलं या शॉपवर. शिवानी 12 वाजले ओपन. इकडे 12 वाजले ओपन होणार. ओपन झालंय. भूषणने पूर्ण या शॉपवर रिसर्च करून ठेवले आणि तू बोलला की या शॉपवर तुम्हाला सगळं काही भेटेल. येस. तर आता बघूया. चांगला आहे, मोठा आहे शॉप. मी आलो आतमधनं. हो. तिकडनं एक्झिट करून आलो ना, तर मोठा आहे शॉप. तर मोठा आहे बघा. दिस इज मेन एंट्रन्स. ऑप्शन्स तर दिसत आहे खूप सारे. काय ग, ऑप्शन्स तर खूप सारे दिसत आहे भाई. मोठं दुकान आहे. आणि हे वरचं मला आवडलं एकदम, डेकोरेशन नाईस. शिवानी किती मोठं शॉप आहे भाई. हे बघा गाईज, सिटिंग अरेंजमेंट. असं वाटतं की रेस्टॉरंट मध्ये आलोय. रेस्टॉरंट नाही, मला तर वाटतं माहितीये का, राजस्थान मध्ये पॅलेस मध्ये वगैरे बसणार. पप्पा आणि भूषण डायरेक्ट बसून पण गेले. सिटिंग अरेंजमेंट मी फर्स्ट टाइम बघतोय असं. हा मस्त आहे भाई बघा शॉप. त्याच्यामध्ये आउटफिट दाखवायला मस्त एक नंबर. कब है सर आपकी शादी? बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. हाँ, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. नाइस. हाँ, बट
चांगला वाटतंय का? थोडा फिटिंगला कमी आहे बट छान आहे. मी घेऊ का मग भूषणचं लग्न होते घेऊन घे. सोबतच आम्ही सारखे जातो. तुला पण चालू आहे ना गो चेंज इट. साईडला एक मंडप लावतो आपण. परत लग्न करायचं का? लग्न करू. एका कसं लग्नामध्ये वाटतं? सांग तर. नाईस. हा पॅन्ट त्याच्यावर जास्त जाते. जास्त झालं ना? दिस पॅन्ट. विचार होतं की हेड झाला बा. येस. असे सगळे ऑप्शन्स बघितले आम्ही. एवढे सगळे ऑप्शन्स काढू बघितले. का माझं? हा. शिवानी मी ऐकलं तुम्हाला हे घेऊन देतं. मी ऐकलं तुम्हाला हे घेऊन देता. अबे तुला आताच घेऊन दिलं मी सगळं. माझा चान्स कधी आहे ना जेव्हा तू मला घेऊन देशील. कधीच. दे ना यार, हा चांगला वाटतंय. आणि हा मला भूषणच्या रिसेप्शन मध्ये हा तुला नंतर दिल ना. कधी नाही. पण तसं प्रिटी तर आहे, बढिया आहे. मला आवडला. पण त्याला हाईट पाहिजे शिव. हाईट डिफरन्स जास्त आहे तुमचं. स्वतःचा हाईट डिफरन्स मला बोललं होतं 5'11" आहे माझी. 5'6" पण नाही आहे. अच्छा, मोजायला आली का तू? बायोडाटा लिहिलं होतं आणि माझी तर हाईट 5'11" आहे. म्हणलं ओ माय चल गॉड. चल, तू पण 5 लिहिली होती. 5'3" लिहिली. 4'9" वरती नाही येत. 5'4" आहे. मॅडम कसं दाखवतो मला काय पाहिजे? क्या भैया? काय पाहिजे? काय पाहिजे? तू सोडून आम्हाला काही पण चालेल. रेंज काय? किती पर्यंत दाखवतो? तुझी रेंज काय आहे? त्याच्या वरची. सांग ना रेंज किती आहे? 20,000? नो लॅक. वी ओनली टॉक्स इन लॅक्स. वी ओनली टॉक्स इन लॅक्स. एक प्रिझन 30 आला आपल्याकडे. दिस इज ओनली फॉर 35. 35. वी ओनली टॉक्स इन लॅक्स. एवढं बजेट नाही तर भाई बघ तर एक नंबरच आहे. मस्त आहे ना, डोळे वगैरे काय पडे असेल ना त्याचे. पेट तुझा पेट उपाशी आहे, उपाशी. तर तुमचे केस खूप मध्ये येते गाईज. मी विचार करतोय की कैची घेऊ आणि कापून टाकू. और ट्रिमर विल बी अ गुड ऑप्शन. व्हॉट यू चूज वन. हे चूज कर हे चूज कर. तिने ट्रिमर चूज केलाय. तर गाईज मी हे तुम्हाला सांगायला आलो की आमची लग्नाची रिसेप्शनची आणि आता सप्टेंबरची शॉपिंग ऑलमोस्ट झाली आहे. नवरदेवची. बट तुम्हाला डाऊट पडला असेल की कपडे काय दाखवत आहे, काय घेतलाय वगैरे. ते कसं दाखवणार ना, त्याच्यासाठी तुम्हाला लग्नाचा ब्लॉग बघावा. आता जर रिव्हील केले तर मग सरप्राईज नाही राहणार, राईट. म्हणून आम्ही कपडे वगैरे दाखवत नाही आहोत. आणि मला एक कॉल येत आहे, तर त्यामुळे मला एक कॉल घ्यावा लागणार आहे. खूप अर्जंट कॉल आहे. तर तुमच्याशी मी नंतर बोलतो, नाही तर तुमच्याशी आधी बोलून घेतो. पण बोलायला काही राहिला नाही आहे म्हणून ठेवतो. बाय गाईस. तर गाईस शिवानीने आता आपल्याला परमिशन दिली आहे की तुम्हाला काही तिच्याशी विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कारण की तिला एवढी भूक लागली आहे तरी ती बोलायला रेडी आहे आपल्यासोबत. तर आम्हाला तुला खूप सारे प्रश्न विचारायचे आहे, तर तू आम्हाला उत्तर देशील का? का आता आपण कुठे चाललो? एक तर हा इतका वाईट आहे चेतन, तू मला उपाशी ठेवलाय. तुझ्या बायकोला एवढा वेळ उपाशी ठेवला आहे. नाही शिवानी, शॉपिंग मध्ये असं होतच आपलं. तुला लग्नाची शॉपिंग आठवते का? आठवते तुला लग्नाची शॉपिंग? नाही आठवत. आपण लिटरली असं उपाशी पोटी शॉपिंग केली आहे. मग भावाचं लग्न तर असं होणारच ना, होणार की नाही? तुला वाईट का वाटतं की तू उपाशी ठेवलं? आता घेऊन चाललोय नैवेद्यम मध्ये चाललोय आम्ही. आणि त्याचे रिव्ह्यूज ऍक्च्युली 4,000 लोकांनी दिलेले आहे. शिवानी 4,000 लोकांनी रिव्ह्यूज दिले त्यांना. ठीक आहे, चांगले. भूषण मध्ये खूप कधी आहे. सगळं मिळणार तुला. बस ओके ठीक आहे, चला भेटू तुम्हाला हॉटेलमध्ये. शिवानी होय, इथे पान शॉप पण दिसत आहे. पान खाशील का भाई? नैवेद्यमध्ये आलोय आम्ही. नैवेद्यमध्ये आलोय भाई आम्ही. तर गाईज शिवानीचं इतकं चांगलं मूड बघून तुम्हाला कळालंच असणार की आम्हाला ते रेस्टॉरंट जे आहे नैवेद्यम ते ओपन नाही मिळालं. तर ॲक्च्युली जे पुणेमध्ये असतं ना की 4 to 7 रेस्टॉरंट्स क्लोज असतात, ते नागपूरमध्ये पण स्टार्ट झालं की आधीपासून असणार मे बी. तर नैवेद्यम पण 3:30 to 7 o'clock बंद असते. मी इथे पहिल्यांदाच ऐकलं यार. पुण्यामध्ये ठीक आहे बंद असते, नागपूरमध्ये कधीपासून बंद राहायला लागलं? 3:30 नंतर बंद. तर मग त्यांनी जवळचं आम्हाला एक जगत म्हणून त्यांनी हे केलं, सजेस्ट केलं होतं.
आम्ही मॅपवर टाकला रेस्टॉरंट्स नियमित आम्हाला 2 मिळाले, एक कालूराम आणि जगत. दोन्ही प्युअर व्हेज आहे. आम्ही आता जगतमध्ये आलोय. तर एक्साइटमेंट reviews लेवलची तर थोडे शिवानीची एकदम कमी झाली आहे. बट लेट्स सी, जर टेस्ट चांगली असेल तर मे बी शिवानीचा मूड चांगला असणार. आणि जर तिचा मूड चांगला झालाच तर तुम्हाला नेक्स्ट शॉट जे मी घेईल, नेक्स्ट शॉट नाही बोलते, 2-3 शॉट नंतर तुम्हाला कळणारच की टेस्ट कशी होती, मूडवरनच कळणार तुम्हाला. तर गाईस थाली आलेली आहे, रसमलाई, त्याच्यानंतर हे चिकन आहे मला वाटते, मग हे पनीरची भाजी आहे, ही कोफ्ता आहे, ही एक अजून भाजी आहे, वरण आहे, दही काय कढी आहे, त्याच्यानंतर काहीतरी आहे आणि दहीवडा आहे आणि इथे पापड पण आहे आणि पोळी पण आहे आणि शिवानीचा सडला मूड पण आहे गाईस. मी दहीवडा टेस्ट करणार आहे. बिलकुल नाही. मी हिला बोललो की तुझ्या ह्याच्यातलं मी थोडंसं खायला, पण नजर पण नाही टाकायचा, तू हात पण नाही टाकायचा. हे कळलं? मला छान वाटत आहे. काय भूषण, मजा आली की नाही? आई हे घ्या, हे तुम्ही खा, हे भाई व्हॉट इज दिस, हे तुम्ही खा. नाही नाही हे नाही, तुम्ही खा, हे मी खाते. शेअरिंग अलाउडच नाही आहे, शेअरिंग अलाउडच नाही आहे. बकवास नको मारूची. चला काय, आता ट्राय करतो आम्ही. कसं आहे टेस्टिंग, कसं आहे? हा कॅन्सल करून स्पेशल थाली करायची का बाई? बोल मग लवकर. आई स्पेशल थाली खाना. आलं भाई, आलं, आमचं पण आलं काही. सो आता नो गोईंग बॅक. यांचा मला आलेला आहे पनीर टिक्का मसाला, दाल तडका आणि दाल तडकासाठी बाउल. येस, दिस इज ऑल्सो लुकिंग गुड. बट शिवानीचा सगळा हात माझ्या. कसं आहे माहिती आहे का, माझे ऑप्शन्स नेहमी चांगले असते बरं, पण हिला उगाच कर, मी थाली नाही खाणार. कशाला उगाच हुशारी. हा, मी तुला सांगितलं होतं की या याच्यामध्ये थाली सगळ्यात जास्त रिव्ह्यूज दिले थालीला, तू थाली ट्राय कर. मस्त आहे, मस्त आहे. बोलू का एक थाली मग? नाही, एवढं संपू दे बढिया वाटत आहे काय. चलो, हा 9:30 वाजले काय, 9:30 वाजले आणि तरी आमची शॉपिंग बाकी आहे. आता आम्ही चाललोय शूज घ्यायला. पण बाय द वे हे आशिष एनएक्स जो आहे, एनएक्सच ना भाई, बढिया शॉप आहे आणि नागपूरचं बढिया शॉप आहे. अप्रूव्ड. पप्पांचे पण शॉपिंग झाली, भूषणची पण शॉपिंग झाली. मम्मीला पण एक साडी आवडली, बट वेळेच्या अभावामुळे आम्ही जास्त एक्सप्लोर नाही केलं साडीचं सेक्शन. त्यासाठी आम्ही नंतर येऊया. तर आता ऍक्च्युली इथे फुटवेअरचं काहीतरी शॉप आहे, तर तिथे आम्हाला भूषणसाठी फुटवेअर्स बघायचे आहेत, त्याचे जे लग्नाचे हे आहे सगळं सप्तपदीसाठी वगैरे, रिसेप्शनसाठी वगैरे. तर ते आम्ही फटाफट अर्ध्या तासामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू, कारण की वेळ कमी आहे आणि आता जर वेळ वाचवला तर मग दुसरे कामं करू शकतो आपण, राईट? त्याच्यामुळे हे करतील ना, परत नागपूरला यावं लागेल, सेम कामं करावं लागेल. चलो भेटूया. तर गाईज फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे, डन. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी, म्हणजेच हिंगणघाटला जायला. गाडीमध्ये आहे सगळं. रात्री आता किती वाजले आहे? आय थिंक 10:30 ना. 10:30 झाले. 10:30 पावणे 11 वाजले. भूषणचे सगळे आउटफिट्स एक नंबर आहेत. ते रिव्हील आम्ही नाही केले, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला लग्नाचे व्लॉग्स बघावे लागतील, जे येणार. आणि पप्पांचा पण मस्त आउटफिट झालाय. हा, म्हणजे आज आम्ही बाबा आणि भूषणची शॉपिंग आता फक्त आईची राहिली आणि बस आईचीच राहिली. आईची राहिली. आम्ही बघू मुंबई पुण्यावरनं वगैरे बघूया. तर येस, तर हा होता ब्लॉग. आम्ही एकच नागपूरमध्ये मनीष ना, आशिष काय एनएक्स. सो आशिष एनएक्सचा काय अर्थ आहे तुम्ही तिथे जाऊन काउंटरलाच विचारा. ओके, तर आम्ही तिथेच गेलो. तिथेच आम्हाला सगळं काय मिळालं लिटरली, लग्नाच्या आउटफिट पासून त्यानंतर सप्तपदी, रिसेप्शन, सगळं. तर आम्हाला बाबांच्या पण तिथेच भेटलं, म्हणून आम्ही दुसरीकडे कुठेच एक्सप्लोर नाही केलं, कारण की तिथे छान होतं, तर आम्ही तिथेच घेऊन घेतलं. तर येस, असं झालं आमचं शॉपिंग डे नागपूरमध्ये. होपफुली तुम्हाला आवडला असेल. आता आम्ही जस्ट थकलोय खूप जास्त, तर आम्ही इथेच हा व्लॉग एंड करूया आणि तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर चला, बघत राहा, असंच आम्हाला प्रेम करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप सारे हाई पॉइंट्स द्या. आणि येस, चलो सी यू. बाय बाय. बाय बाय.